नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. स्वामी विवेकानंद म्हणतात, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे आधी स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, आज आहे 12 ऑक्टोबर. 12 ऑक्टोबर 2001 संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. कोफी अन्नान हे घाना देशामधील एक मुत्सद्दी व संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस होते. जानेवारी 1997 ते डिसेंबर 2006 या दरम्यान ते पदावर राहिलेले अन्नान हे 7वे सरचिटणीस होते. जगात शांतता राखण्यासाठी झटण्याबद्दल त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक संयुक्त राष्ट्रे व कोफी अन्नान यांना विभागून दिले होते. अन्नान यांनी कारकिर्दीमध्ये एड्स रोगाचा आफ्रिका खंडावरील वाढता विळखा थांबवण्यासाठी परिश्रम केले होते. तसेच मानवी हक्क जपण्यावर त्यांनी प्राधान्य दिले. 2003 सालच्या अमेरिका व युनायटेड किंगडम यांनी केलेल्या इराकवरील हल्ल्याला अन्नान यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. 12 डिसेंबर 2002 दहशतवाद्यांनी इंडोनेशियामधील बालीमध्ये 2 बारमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 202 जण ठार तर 300 जण जखमी झाले होते. 12 डिसेंबर 2000 भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉक्टर सुरिंदर के वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉक्टर इव्हॅन्जेलिना विलेगास यांना प्रोटीनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कार जाहीर झाला होता. 1998 33व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शहाने तिची लढत जिंकून इंटरनॅशनल वुमेन मास्टर हा किताब मिळवला होता. 1988 12 ऑक्टोबर या दिवशी जाफना विद्यापीठात LTTE च्या नेत्याला पकडण्यासाठी केलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गनिमी काव्याने हल्ला करण्यात आला. यात भारतीय पथकाचे अतोनात नुकसान झाले. 1983 लॉकहीड कॉर्पोरेशनमधून 20 लाख अमेरिकन डॉलरची लाच घेतल्याबद्दल जपानचे पंतप्रधान तनाका काकुए यांना 4 वर्षांचा कारावास घडवण्यात आला. 1968 मेक्सिकोतील मेक्सिको सिटी येथे 19व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. 12 ऑक्टोबर 1960 संयुक्त राष्ट्रांसमोर भाषण करताना सोव्हिएत संघाचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव यांनी आपला मुद्दा ठसवण्यासाठी टेबलावर त्यांचा जोडा आपटला होता. 1871 भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट या कायद्याद्वारे 116 जाती व जमातींना गुन्हेगार जमाती ठरवले होते. अमेरिकेतील पहिले महिला विद्यापीठ 1850 रोजी सुरू करण्यात आले. क्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज येथे 12 ऑक्टोबर 1492 पोहोचला होता. त्यावेळी त्याचा आपण भारतात पोहोचलो असा समज झाला होता. 1946 12 ऑक्टोबर या दिवशी क्रिकेटपटू अशोक मांडक यांचा जन्म झाला. 1922 12 ऑक्टोबर या दिवशी शांता शेळके यांचा जन्म झाला. शब्दांवर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि आपल्या विविध भावभावनांचा आविष्कार अचूकपणे व्यक्त करणाऱ्या समर्थ कवयित्री आणि गीतलेखिका म्हणजे शांता शेळके. त्यांनी कथा, कादंबरी, कविता, चित्रपटगीते, भावगीते, नाट्यगीते, बालगीते, ललित लेखन व लघुनिबंध इत्यादी प्रकारात विपुल लेखन केले. कालिदासाचे मेघदूत आणि अनेक जपानी हायकूंचा त्यांनी अनुवाद केला. वडीलधारी माणसे हे व्यक्तिचित्रण, गोंदण, वर्षा, रूपसी इत्यादी काव्यसंग्रह, रंगरेषा, आनंदाचे झाड इत्यादी ललित लेखसंग्रह, धूळपाटी हे आत्मचरित्र इत्यादी साहित्य संपदा त्यांची आहे. त्यांनी 70 ते 75 चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक यांचा जन्म 1921 आजच्याच दिवशी झाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ते एक नेता, गोवा मुक्ती संग्रामातील
एक झुंजार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग आणि शिकार इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये दीर्घकाळ सक्रिय असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष व केसरीचे संपादक म्हणजे जयंतराव टिळक. मुथय्या अण्णामलाई तथा M.A. चिदंबरम यांचा जन्म 1918 आजच्याच दिवशी झाला. ते उद्योगपती व क्रिकेट प्रशासक होते. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजेच BCCIचे ते अध्यक्ष, उपाध्यक्ष व खनिजदार राहिले आहेत. तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते. चेन्नईचे महापौर तसेच चेन्नईतील चेपॉक या स्टेडियमला त्यांचे नाव देण्यात आले आहे. क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्म 1911 आजच्याच दिवशी झाला. फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू रेने लेकॉस्ट व पोलो या टी-शर्टचे जनक यांचा मृत्यू 1996 आजच्याच दिवशी झाला. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा स्मृतिदिवस म्हणजे 12 ऑक्टोबर 1967. ते समाजवादी नेते, विख्यात संसदपटू व लोकसभेतील प्रभावी वक्ते तसेच व्यासंगी लेखक होते. 1932 मिठाचा सत्याग्रह या विषयावरील निबंधाकरिता त्यांना बर्लिन विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली. इंग्रजीचे ते उत्तम जाणकार होते, मात्र त्यांना इंग्रजीची गुलामी मान्य नव्हती. इंग्रजी येत असूनही अंग्रेजी हटाव ही चळवळ त्यांनी चालवली होती. DDT या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक 1948 साली मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचे निधन 1965 आजच्याच दिवशी झाले. हिंदुस्थानचा तिसरा मुघल सम्राट बादशहा अकबर याचे निधन 1605 12 ऑक्टोबर या दिवशी झाले. बादशाह अकबर हा इसवी सन 1556 पासून ते 15 ऑक्टोबर 1542 पर्यंत मुघल सम्राट होता. हा भारताचा तिसरा मुघल सम्राट होता. याला अकबर-ए-आझम म्हणजेच महान अकबर म्हणजेच अकबर द ग्रेट असेही संबोधले जाते. मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मग मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.